ह्याच्यापेक्षा अगोदरच्या क्लासमध्ये आम्ही काय पाहिलं होतं म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन द कशात ग्रुप्समध्ये आपण पाहिलेलं होतं. तर आजच्या क्लासमध्ये आपण काय पाहणार आहोत म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन द ब्लॉक्स. म्हणजे आपलं पिरियडिक टेबलमध्ये तुम्हाला माहिती आहे टोटल 4 ब्लॉक्स आहेत. SPDF हा ब्लॉक्स तर आहे हे तुम्हाला माहिती आहे. त्या 4 ब्लॉक्समध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असणार आहे आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक एलिमेंटमध्ये इलेक्ट्रॉन कसं त्याचं डिस्ट्रीब्युशन होणार आहे, त्याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे ते आपण आज पाहणार आहोत. ओके. त्याच्यापेक्षा अगोदर आम्ही जे अगोदरच्या क्लासमध्ये घेतलं होतं तुम्हाला काय काय घेतलं होतं मी जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन द ग्रुप्स 1 2 3 अँड 13 to 18 त्याच्यामध्ये कसं कसं होतं ते सुद्धा आम्ही तिथं पाहिलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर म्हणजे टोटल त्याच पिरियडमध्ये कसं आहे ते आम्ही डिटेलमध्ये सगळं पाहिलं होतं. हे सध्या तुम्हाला स्क्रीन दिसत आहे. ह्या स्क्रीनमध्ये तुम्ही पाहू शकता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन द पिरियड म्हणजे ॲक्च्युली पिरियडमध्ये कसं कसं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येते ते तुम्हाला डिटेल्समध्ये सांगितलेले आहे. ओके. आजच्या क्लासमध्ये आपण काय पाहणार म्हणजे जे ब्लॉक्स आहेत आपलं SPDF त्या ब्लॉक्समध्ये इलेक्ट्रॉन्स कसं येणार आहे ते आज आपण स्टडी करणार आहोत. तर तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन द ब्लॉक्स म्हणलं की किती आहे टोटल पिरियड टेबलमध्ये 4 ब्लॉक्स आहेत. S ब्लॉक, P ब्लॉक, D ब्लॉक आणि F ब्लॉक हा 4 ब्लॉक्स आहेत. त्या 4 ब्लॉक्समध्ये ॲक्च्युली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं येणार आहे ते आपण इथं प्रत्येक एक वाईज स्टडी करणार आहोत. तर पहिला आहे आपलं कशात म्हणजे S ब्लॉक एलिमेंट्स. S ब्लॉकमध्ये त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं येणार आहे तुम्हाला माहिती आहे. ज्यावेळी S ब्लॉक जर घेतलं तर S ब्लॉकमध्ये काय होणार आहे द लास्ट इलेक्ट्रॉन एंटर इनटू द S सब सेल. लास्ट इलेक्ट्रॉन कोणामध्ये ॲडिशन होणार आहे लास्ट इलेक्ट्रॉन एंटर इनटू द कशामध्ये एंटर होणार आहे तर S सब सेलमध्ये इलेक्ट्रॉन एंटर होणार आहे. S सब सेल. तर त्यासाठी काही एलिमेंट्स असा की ते इलेक्ट्रॉन फक्त S ब्लॉकमध्ये ठेवण्यात आलेले आहे. ओके. आणि त्याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर घेतलं तर त्या जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं येते म्हणजे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन S1 2 1 2 2 कारण हा S सबशेल आहे. त्या S मध्ये किती इलेक्ट्रॉन भरू शकतो आपण 1 किंवा 1 or 2 इलेक्ट्रॉन आपण फिलअप करू शकतो. त्यासाठी लास्ट इलेक्ट्रॉन S ब्लॉकमध्ये कधी 1 असतात किंवा 2 असतात. तर एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. तुम्ही कुठलाही एखादं एक्झाम्पल घ्या S ब्लॉकच्या. सपोज तुम्ही लिथियम जर घेतलं तर लिथियमचं किती आहे बघा. लिथियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 3 आहे. ओके. लिथियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 3 आहे. तर 3 कसं लिहितो आम्ही तर 1s2 1s2 2s1 ह्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे 1s मध्ये किती इलेक्ट्रॉन गेलं तर 2 इलेक्ट्रॉन, 2s मध्ये किती गेलं तर 2 इलेक्ट्रॉन गेलं. तर टोटल किती झालं तर टोटल 3 इलेक्ट्रॉन झालं. म्हणजे ॲक्च्युली लास्ट इलेक्ट्रॉन आता पहिला S मध्ये 2 इलेक्ट्रॉन गेला आणि नंतरच्या S मध्ये किती गेलं तर इलेक्ट्रॉन 1 गेला. मीन्स लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इनटू द S सबशेल. जे लास्ट इलेक्ट्रॉन असतात ते कुठल्या सबशेलमध्ये ते एंटर होतात त्याच्यावरून त्या एलिमेंटला त्या ब्लॉकमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. ओके. लिथियम जर तुम्ही बघितलं तर 1s2 आणि 2s1 म्हणजे लास्ट इलेक्ट्रॉन 1s मध्ये गेलं. तर ह्या जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरून आपल्याला काय समजते म्हणजे S ब्लॉकचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ns1 आणि 1s मध्ये 1 असतात किंवा 2 इलेक्ट्रॉन एवढंच तुम्ही भरू शकता. हे झालं S ब्लॉक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके. आता पुढचा आपण बघूया. तर पुढचा क्लास आहे P ब्लॉक सेकंड आहे. P ब्लॉक सेकंड P ब्लॉकमध्ये काय काय आहे त्याचं इलेक्ट्रॉन कसे असतात ते आपण इथं पाहूया. द लास्ट इलेक्ट्रॉन इन द P ब्लॉक एलिमेंट इट इज फिल्ड इन द P सबसेल. ह्याच्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक एलिमेंटचे इलेक्ट्रॉन कशात फिलअप होत असतात इलेक्ट्रॉन फिल्ड इन द
इलेक्ट्रॉन फिल्ड इन द पी सबशेल जे काही एलिमेंट्स असं आहे की तुम्हाला पी ब्लॉकचं दाखवायचं म्हटलं तर इथं तुम्ही अगोदर टेबल बघितलेले आहेत, तर हे इथं तुम्हाला दिसत आहे. एस ब्लॉक झाला आणि हा पी ब्लॉक आहे. त्या पी ब्लॉकमध्ये कुठलाही तुम्ही एलिमेंट घ्या, ह्या एलिमेंटपैकी लास्ट इलेक्ट्रॉन कुठं एंटर होत असतात म्हणजे पी पी सबशेलमध्ये एंटर होत असतात. समजा आता कुठलाही बोरॉन आहे, हा बोरॉन जर घेतलं, बोरॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती आहे? 5 आहे. ओके, मी तिकडे पुढं सोडवतो. बोरॉनचं किती आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? बोरॉन इज इक्वल टू 5. तर आपण कसं लिहितो ह्याचं? 1s2 1s2 2s2 2s2 2p1. म्हणजे लास्ट इलेक्ट्रॉन कुठे एंटर झालं? तर पी सबशेलमध्ये एंटर झाला. म्हणून हा बोरॉनला कुठे ठेवण्यात आलेला आहे? म्हणजे पी ब्लॉक एलिमेंट्समध्ये ठेवण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे तसंच अजून भरपूर एलिमेंट आहे. कार्बन आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, फ्लोरीन आहे, त्याच्यानंतर हिलियम आहे. म्हणजे टोटल 13 to 18 जे ग्रुप्स आहेत, ह्याच्यामध्ये अजून ग्रुप्स येणार आहेत. 13 to 18 जे ग्रुप्स आहेत, त्या प्रत्येक ग्रुपचं एलिमेंट लास्ट इलेक्ट्रॉन कशात एंटर करतात? म्हणजे पी सबशेलमध्ये एंट्री करत असतात. म्हणजे ह्याच्यावर सगळं कळते की आपल्याला लास्ट इलेक्ट्रॉन पी सबशेलमध्ये एंटर करत असतात. तर बिईंग 3 डिजनरेट पी ऑर्बिटल, त्यासाठी ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन ऑर्बिटल किती असतात? म्हणजे 3. इट इज हॅविंग द 3 डिजनरेटेड ऑर्बिटल्स. डिजनरेटेड ऑर्बिटल ह्याच्यामध्ये ऑर्बिटल किती असतात? म्हणजे पीमध्ये 3 असतात. पी इज इक्वल टू ह्याप्रमाणे त्याला ऑर्बिटल असतात. त्या प्रत्येक ऑर्बिटलचं कॅपॅसिटी फक्त 2 इलेक्ट्रॉन असतात. ओके, हॅविंग द 3 degenerate p orbitals in the p subshell. Up to 6 electron can be filled in that orbitals. Therefore, the elements belongs to the 6th group, namely the 13th आहे, 14th आहे, 15, 16, 17, 18 असं जे आपलं ग्रुप्स आहेत, त्या ग्रुपचं प्रत्येक एलिमेंट पी ब्लॉकमध्ये येतात. देन ऑल्सो अनदर वन पॉईंट्स रिमेंबर दॅट. ह्याच्यावर अजून एक पॉईंट्स आहे ते म्हणजे अपिअर्स ऑन द राईट साईड इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. हे कुठे आहे? म्हणजे राईट साईड ऑफ द पिरियडिक टेबल हे तुम्हाला दिसते. राईट साईड ऑफ द पिरियडिक टेबलमध्ये हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हे तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, पी ब्लॉक. ओके, हे तुम्हाला राईट साईडमध्ये पाहायला मिळणार आहे. अजून एक पॉईंट्स म्हणजे जे पी ब्लॉक्स ग्रुप्स आहे, 18 ग्रुप्स जे आहेत, आपलं 18 ग्रुप एलिमेंट जे आहेत, त्याला आपण काय म्हणतो? हुच रिप्रेझेंट द फॅमिली ऑफ द इनर्ट गॅसेस. इनर्ट गॅसेस म्हणून त्याला ओळखलं जातं. कुठल्या एलिमेंटला? ग्रुप ऑफ द 18th एलिमेंट्स जे आहेत त्याला आपण इनर्ट गॅसेस असं आपण त्याला म्हणतो. बिकॉज दे व्हॅलन्स शेल इज कम्प्लिटली फिल्ड. ते जे इनर्ट गॅसेस आहे त्याच्यामध्ये कसे असतात? इलेक्ट्रॉन कम्प्लिटली फिल्ड असतात. कम्प्लिटली फिल्ड असतात. कोणामध्ये? तर ग्रुप ऑफ द 18th एलिमेंट्समध्ये. ओके, हे सगळं काय झालं? पी ब्लॉक एलिमेंट्सबद्दल माहिती. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असे असतात. असे म्हणजे कसे? तर लास्ट इलेक्ट्रॉन पीमध्ये एंटर करत असतात. त्यामुळं ह्याच्यामध्ये येणारे 13 to 18 ग्रुप्स आहेत, त्या सगळ्या ग्रुप्सला पी ब्लॉकमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. तुम्ही कुठल्या एक्झाम्पल घेऊ शकता, त्याच्यावर इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन काढलं की तुम्हाला समजते की आता मी तुम्हाला कुठलं काढून दिलं? तुम्हाला बोरॉनचे तर काढून दिलेले आहे. हे बोरॉन बघा, त्या बोरॉनचं मी इथं काढून दिलं 2p1, 1s2 2s2 2p1 असं आलेत. म्हणजे ह्याच्यावर आपल्याला कळते की जे लास्ट इलेक्ट्रॉन आहे ते कुठल्या सबशेलमध्ये एंटर करत असतात, त्याच्यावरून एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉकमध्ये त्या एलिमेंटला ठेवण्यात आलेलं आहे. ओके ओके, आता आपण पुढे जाऊया. एस पी झालं, पुढचं आहे डी ब्लॉक एलिमेंट्स. थर्ड पॉइंट डी ब्लॉक एलिमेंट्स. आता आपण जसं एस ब्लॉक आणि पी ब्लॉकचं स्टडी केले, त्याचप्रमाणे जर जे लास्ट इलेक्ट्रॉन असतात, एलिमेंट्समधला लास्ट इलेक्ट्रॉन असतात, लास्ट इलेक्ट्रॉन कुठं एंटर करत असतात? लास्ट इलेक्ट्रॉन एंटर इंटू द डी सबसेल.
सबशेलमध्ये लास्ट इलेक्ट्रॉन एंटर करत असतात. हे झालं पहिला पॉईंट. तर दुसरा पॉईंट ह्याच्यावर सांगायचं म्हणलं तर दुसरा पॉईंट सांगायचं म्हणलं तर ह्याच्यामध्ये 5 ऑर्बिटल प्रेझेंट असतात. 5 ऑर्बिटल ह्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. 5 ऑर्बिटल्स प्रेझेंट असतात. त्या प्रत्येक 5 ऑर्बिटल्स म्हणजे इलेक्ट्रॉन किती फिलअप आपण करू शकतो, तर पीमध्ये 10 इलेक्ट्रॉन्स कॅन बी फिल्ड. त्या 5 ऑर्बिटल म्हणजे एका ऑर्बिटल म्हणजे 2 इलेक्ट्रॉन, म्हणजे टोटल आपण किती इलेक्ट्रॉन फिलअप करू शकतो, तर 10 इलेक्ट्रॉन आम्ही त्याच्यामध्ये फिलअप करू शकतो. हा मी ऑर्बिटलचं डायग्राम इथं काढतो. 1 2 3 4 5. सो टोटल किती झालं, 5 ऑर्बिटल्स आहे. प्रत्येक ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन म्हणजे किती इलेक्ट्रॉन झालं, ह्या ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, इकडं 2 इलेक्ट्रॉन, इकडे थर्ड ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, फोर्थ ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, फिफ्थ ऑर्बिटलमध्ये परत 2 इलेक्ट्रॉन, असं टोटल किती इलेक्ट्रॉन फिलअप होत असतात, त्याच्यामध्ये 10 इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये फिलअप करू शकतो. 10 इलेक्ट्रॉन्स कॅन बी सक्सेसिव्हली अकॉमोडेटेड द 10 ग्रुप्स नेमली. 10 इलेक्ट्रॉन म्हणजे नेमकं कुठलं आहे तर आपल्याला माहिती आहे. त्यासाठी 10 इलेक्ट्रॉन आपण फिलअप करू शकतो. त्यासाठी 10 इलेक्ट्रॉन असणारे ग्रुप कुठला आहे तर 3 आहे, 4th आहे, 5 6 7 8 9 आहे, त्याच्यानंतर 10 आहे, 11 आहे, त्याच्यानंतर 12 आहे. हे सगळे ग्रुप कसं आहे, त्याच्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक एलिमेंटचा लास्ट इलेक्ट्रॉन डी मध्येच एंटर करत असतात. त्यासाठी हे जे ग्रुप्स आहेत ते 3 to 12 आहेत, त्या प्रत्येक ग्रुपला डी ब्लॉकमध्ये समावेश करण्यात आलेलं आहे. ओके, हे झालं डी ब्लॉक एलिमेंट. ह्या डी ब्लॉकमध्ये काय लक्षात ठेवायचं, लास्ट इलेक्ट्रॉन एंटर इंटू द डी सबशेल आहे. लास्ट इलेक्ट्रॉन एंटर इंटू द डी सबशेल. There are 5 orbitals are present in the d subshell, each orbital containing 2 electrons. Hence the d orbital must containing the 10 electrons. And d block असलेले ग्रुप्स कोणता आहे, इथं आहे 3 to 12. एवढे सगळे डी ब्लॉक्स मध्ये येणाऱ्या ग्रुप्स आहेत. ओके, चला आता पुढचा जाऊया आपण 4th नंबर. तर चौथा आहे एफ ब्लॉक एलिमेंट. हा एफ ब्लॉक एलिमेंट तुम्ही पिरियड टेबलमध्ये पाहिलेला असेल. एफ ब्लॉक एलिमेंट्स हा पिरियड टेबलमध्ये एक सेपरेट 2 कॉलम करून तिथं ठेवण्यात आलेले आहे. तर तुम्हाला टेबल दाखवतो, पिरियड टेबल. त्या पिरियड टेबल इथं लास्टला तुम्हाला दिसत आहे. कुठलं हे जे आहेत हे तुम्हाला इथं दिसत आहे. लॅन्थेनर्स आहे, ॲक्टिनर्स आहे. हा दोन्ही ग्रुपला आपण एफ ब्लॉक एलिमेंट्स असं म्हणतो. ह्याच्यामध्ये जेवढं एलिमेंट्स आहेत, लॅन्थेनम टू ल्युटेटियम आणि ॲक्टिनाइड्स टू लॉरेन्शियमपर्यंत जेवढे एलिमेंट्स आहेत, त्या प्रत्येक एलिमेंटचं लास्ट इलेक्ट्रॉन कुठं एंटर होत असतात, म्हणजे एफ सबसेलमध्ये एंट्री करत असतात. त्यासाठी हे जे एलिमेंट्स आहे, लॅन्थेनाइड सिरीज असू दे किंवा ॲक्टिनाइड सिरीज असते, त्या प्रत्येक सिरीजला एफ ब्लॉकमध्ये ठेवण्यात आलेले आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगायचं म्हणलं तर दीज लास्ट इलेक्ट्रॉन एंटर इंटू द च्या पॉईंट सांगायचं म्हणलं तर तुम्हाला पहिला पॉईंट्स काय सांगते आपल्याला, फर्स्ट वन पॉईंट्स, लास्ट इलेक्ट्रॉन एंटर इंटू द एफ सबसेल. एफ सबसेलमध्ये लास्ट इलेक्ट्रॉन एंट्री करत असतात. देर आर 7 ऑर्बिटल्स इन द एफ ऑर्बिटल. 7 orbitals in the F orbitals or the F subshell then the variation as a result, the extra stability of the half filled and full filled subshells need to accounted for. म्हणजे एफ ब्लॉकला कसे असतात, कधी कधी कम्प्लिटली फ्लड असतात आणि काही एलिमेंट्स कसं आहे, हाफ फ्लड आहे, त्यासाठी त्याच्यामध्ये एक्स्ट्रा स्टॅबिलिटी आलेले असतात. तर थर्ड पॉईंट काय लिहू शकता तुम्ही, हॅव द एक्स्ट्रा स्टॅबिलिटी due to completely filled or
or half-filled orbitals or the half-filled orbitals त्याच्यामध्ये एक्स्ट्रा स्टॅबिलिटी आलेले असतात. द एफ ब्लॉक कॉन्स्टिट्यूट द टू सिरीज, हेही तुम्ही लिहू शकता. त्याच्यामध्ये 4 पॉईंट, इट कॉन्स्टिट्यूट द टू सिरीज नेमली कोणता आहे? एक आहे लॅन्थेनॉइड सिरीज आहे. दुसरा आहे कुठलं आपलं ॲक्टिनाइड सिरीज. ॲक्टिनाइड सिरीज हा त्याच्यामध्ये असणारे 2 सिरीज आहेत. तर लॅन्थेनॉइड सिरीज हा लॅन्थेनमपासून स्टार्टिंग होते आणि ॲक्टिनाइड सिरीज हा ॲक्टिनाइडपासून स्टार्ट होत असतात. ओके, हे झालं आपलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन द ग्रुप्स. म्हणजे परत एकदा सांगतो मी, हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ग्रुप्समध्ये वेगळे असतात आणि ब्लॉक्समध्ये वेगळे असतात. हेही तुम्हाला आता माहिती झालेलं असेल. हा पिरियड टेबल जर तुम्ही पाहायला गेलं तर ह्या पिरियड टेबलमध्ये तुम्हाला माहिती आहे टोटल ह्याच्यामध्ये 4 ग्रुप्स आहेत. ह्याला आपण काय म्हणतो? एस ब्लॉक एलिमेंट्स असं म्हणतो. ओके, ह्याला काय म्हणतो आपण? पी ब्लॉक एलिमेंट्स म्हणतो. हे जे आहेत हे सेंटरचं, ह्याला आपण डी ब्लॉक्स एलिमेंट्स असं म्हणतो. आणि हे जे शेवटचे लॅन्थेनॉइड आणि ॲक्टिनाइड आहे आपण काय म्हणत असतो? एफ ब्लॉक एलिमेंट्स असतो. ह्या प्रत्येक कुठल्याही तुम्ही एलिमेंट घ्या, एस ब्लॉकमध्ये जर घेतलं, एवढं जर तुम्ही घेतलं, त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक एलिमेंटचं लास्ट इलेक्ट्रॉन कोणामध्ये एंटर करत असतात? तर एस सबशेलमध्ये एंट्री करत असतात. आता तुम्ही पाहिलेले आहे, आता मी तुम्हाला सांगितलेले आहेत. त्याचप्रमाणे पी ब्लॉक जर घेतलं तर एवढं सगळ्याला आपण म्हणजे ग्रुप 13 टू ग्रुप 18 पर्यंत आपण काय म्हणतो? पी ब्लॉक एलिमेंट्स असं म्हणतो. त्याच्यामध्ये येणारे कुठल्याही एलिमेंट्स घ्या तुम्ही, बोरॉन घ्या, कार्बन घ्या, गॅलियम घ्या, आर्सेनिक घ्या, सिलियनियम घ्या किंवा इंडियम घ्या, टिटॅनियम घ्या, कुठल्या एलिमेंट घेतला तरी त्याच्यामध्ये लास्ट इलेक्ट्रॉन पी ऑर्बिटलमध्येच ते एंट्री करणार आहे. त्यासाठी त्या प्रत्येक एलिमेंटला म्हणजे ग्रुप 13 ते ग्रुप 18 प्रत्येकाला पी ब्लॉकमध्ये ठेवण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर डी ब्लॉक जर घेतलं तर ग्रुप 3 टू 12 जेवढं ग्रुप्स आहेत त्या प्रत्येक ग्रुपला आपण काय म्हणतो? डी ब्लॉक एलिमेंट्स म्हणतो. स्कॅन्डियमपासून झेडनपर्यंत आहे, ॲट्रियम टू द कॅडमियमपर्यंत आहे. असं जे काय एलिमेंट्स आहेत, जे प्रत्येक एलिमेंटला आपण डी ब्लॉकमध्ये ठेवण्यात आलेले आहे. या ब्लॉकमध्ये सांगायचं म्हटलं तर या ब्लॉकमध्ये टोटल 2 सिरीज आहे. एक आहे लॅन्थेनॉइड सिरीज आणि दुसरा आहे ॲक्टिनाइड सिरीज. त्या लॅन्थेनॉइड सिरीज आणि ॲक्टिनाइड सिरीजमध्ये जेवढे एलिमेंट्स आहेत, फ्रॉम लॅन्थेनम टू ल्युटेटियम आणि फ्रॉम ॲक्टिनाइड टू लॉरेन्शियमपर्यंत जेवढे एलिमेंट्स आहेत त्या प्रत्येक एलिमेंटचं लास्ट इलेक्ट्रॉन कोणामध्ये एंट्री करत असतात? म्हणजे एफ सबशेलमध्ये एंट्री करत असतात. हे अजून तुम्हाला पुढे आहे टॉपिकमध्ये, तिथं मी शिकवणार आहे की सिरियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असणार आहे, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फुल तुम्हाला लिहून मी तुम्हाला देणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक्झाम्पल पण देणार आहे सोडवायला. म्हणजे लॅन्थेनॉइड सिरीजचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं येतात आणि ॲक्टिनाइड सिरीजचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसे असतात, तिथं तुम्हाला अजून भरपूर शिकायला मिळणार आहे. फक्त तिथं समजून या की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 4 ब्लॉक्समध्ये कसे असतात. सिम्पलमध्ये लक्षात ठेवायचं. एस ब्लॉक असेल तर लास्ट इलेक्ट्रॉन एसमध्ये एंट्री करत असतात, पी असेल तर पीमध्ये एंट्री करत असतात, डी असेल तर डीमध्ये एंट्री करत असतात आणि एफ ब्लॉकचं एलिमेंट असेल तर लास्ट इलेक्ट्रॉन एफ ब्लॉकमध्ये एंट्री करत असतात. एवढं सिम्पल लक्षात ठेवा. त्याचा पुढचा पार्ट आहे आपला ब्लॉक वाईज कॅरेक्टरिस्टिक ऑफ द एलिमेंट्सचं. म्हणजे ब्लॉक वाईज कॅरेक्टरिस्टिक कसं नेमकं कसे त्याचं प्रत्येक एलिमेंटचं कॅरेक्टरिस्टिक आहे ते मी पुढच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे. म्हणजे एस ब्लॉकचं एलिमेंटचं कॅरेक्टरिस्टिक काय आहे, पी ब्लॉकचं काय आहे, त्याच्यानंतर डी ब्लॉकचं काय आहे, एफ ब्लॉकचं काय आहे, ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. विद्यार्थ्यांनो, ह्या टॉपिकवर म्हणजे काही क्लास घेत आहे ते तुम्हाला समजलं असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करत जावा. कारण आम्हाला पण क्लास घ्यायला भरपूर मेहनत करावं लागते. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला जे काही वाटेल क्लास बघितल्यावर त्याच्यावर तुम्ही कॉमेंट करू शकता. कॉमेंट तुम्हाला ओपन केलेले असतात, तिथं तुम्ही कॉमेंट करा. आणि टेलिग्रामचं चॅनल तिथंसुद्धा तुम्ही जॉईन व्हा. म्हणजे जे नवीन काय मी व्हिडिओ वगैरे अपलोड केला तर तुम्हाला तिथंही मिळेल आणि यूट्यूबवरती मिळेलच. आणि तुमच्या मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. थँक्यू. ओके.